नमस्कार प्रेक्षक हो, आपण पाहत आहात जनहित न्यूज. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजची सकारात्मक आणि प्रेरणादायी बातमी धारूर शहरातून. किल्ले धारूरमध्ये जागतिक एड्स दिनानिमित्त भव्य जनजागृती रॅली. राजमाता जिजाऊ महाविद्यालय व आरोग्य विभागाचा संयुक्त उपक्रम. धारूर शहरात आज एक उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात आला. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या राजमाता जिजाऊ महाविद्यालयाच्या पुढाकाराने ग्रामीण रुग्णालय धारूर, आयुष नर्सिंग कॉलेज, रेड रिबन क्लब, NSS, NCC, कमवा शिका योजनेस सह विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीचे उद्घाटन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशांक वाघमारे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. विद्यार्थी, स्वयंसेवक आणि NCC कॅडेट्सनी शहरभर प्रभावी घोषणा देत, पोस्टरद्वारे संदेश देत जनतेमध्ये एड्सबाबत जागृती निर्माण केली. ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर शहाजी लोमटे यांनी HIV विषाणू, त्याची खबरदारी तसेच समाजातील गैरसमज दूर करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ही रॅली केवळ जागृती नव्हती, तर समाजाला दिलेला एक मजबूत संदेश होता. जाणून घ्या, सजग रहा आणि भेदभाव दूर करा. अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी वाढते आणि आरोग्याविषयी योग्य माहिती जनतेपर्यंत पोहोचते. या रॅलीमध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. डॉक्टर मुंडे, शैलेश लोंढे, प्रेमानंद स्वामी, DV तिवारी, वाल्मिक पाईक, केसरबाई नर्सिंग कॉलेजचे राम सरवदे, उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, मेजर डॉक्टर मिलिंद गायकवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब जोगदण यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागतिक एड्स दिनानिमित्त धारूरमध्ये झालेली ही रॅली सामाजिक जागरूकतेचा उत्तम नमुना ठरली आहे. आपल्यालाही अशा उपक्रमांना प्रोत्साहन द्यायचे असल्यास आपले मत आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक आणि शेअर करा आणि रहा जनहित न्यूज सोबत, कारण जनतेचा आवाज जनहित न्यूज.